नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत। तो विषय म्हणजे कोणता? श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो। तर मग सेवा करत असताना आपण या 7 चुका टाळल्या पाहिजे। तर मग नेमक्या त्या कोणत्या चुका आहेत 7? तर या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। कसं आहे ना, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून कळत न कळत काहीतरी चुका होत असतात, तर मग ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही। तर आपली सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण मग ह्या चुका टाळायला पाहिजे। तर मग नेमक्या त्या कोणत्या चुका? तर पहिली चूक म्हणजे आपण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो ना, तेव्हा आपण फळाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने सेवा करत राहायला पाहिजे। कारण जगाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांना तर माहीतच आहे आपल्याला समजा काय हवं आहे। तर आपण फळाची अपेक्षा न ठेवता फक्त निस्वार्थ भावनेने सेवा करत राहायची। तर आता दुसरी चूक कोणती? तर दुसरी चूक म्हणजे आपण सेवेमध्ये नित्यता ठेवायला पाहिजे, सेवेमध्ये खंड पडू द्यायला ना पाहिजे। आपण कसं करतो, थोडे दिवस सेवा करतो आणि मग थोडे दिवस सेवा बंद करत असतो। तर आपण तसं न करता स्वामींचं नित्य नामस्मरण करीत राहायला पाहिजे। मग आता तिसरी चूक कोणती? तर आपण आपल्या मनामध्ये असं कधीच येऊ द्यायचं नाही की मी खूप सेवा करते, मीच खूप सेवा करते, मीच खूप स्वामींचं नामस्मरण करते। आपण केलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची असते, त्या सेवेचा आपण कधी गर्व धरायचा नसतो। तर चौथी चूक कोणती? तर चौथी चूक ही असते की आपण दुसऱ्या सेवा कार्याबद्दल वाईट बोलायचं नाही। कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने सेवा करत असतो, त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांची निंदा कधीच करायची नाही। मग आता पाचवी चूक कोणती? तर पाचवी चूक ही असते की आपण घाईमध्ये कधीच नामस्मरण करायचं नाही, कधीही एकदम शांत चित्ताने नामस्मरण आपण करत राहायला पाहिजे। तर सहावी चूक म्हणजे नेमकी कोणती चूक? तर ती चूक अशी असते की आपण स्वामींची सेवा तर करायची, पण आपल्या वागण्यामध्ये काहीही बदल करायचा नाही। चुकीचे वागायचे, चुकीचे बोलायचे, इतरांशी वाईट वागायचे, ही आपली सहावी चूक असते। मग आता सातवी चूक कोणती? सातवी एकदम महत्त्वाची चूक आहे आपली, ती म्हणजे आपण स्वामींची सेवा करत असतो। तर स्वामींची सेवा तर करायची, पण असं लगेच म्हणायचं की मला सेवेचा अनुभव आला नाही। लगेच आपण सेवा केली की आपल्याला मेवा पाहिजे असतो, तर आपण हे करायचं नाही। कारण स्वामीवर विश्वास ठेवायचा। स्वामी जेव्हा योग्य वेळ येईल ना, आपल्याला जे योग्य असेल ना, ते स्वामी नक्की देत असतात। तर तुम्ही सेवा करताना या चुका नक्की टाळा। तर आजच्यासाठी एवढंच। तर आपले असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।